भारत सरकार नोंदणीकृत ग्राहक सेवा सामाजिक बहुउद्देशीय संस्था संचलित ग्राहक संरक्षण समितीचा तृतीय वर्धापन दिन व पुरस्कार सोहळा 2026 रविवारी हॉटेल सेलिब्रिटा शिक्रेवाडी स्मार्ट बाजारच्या शेजारी नाशिक रोड येथे मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाला। कार्यक्रमात विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली। या कार्यक्रमाच्या केंद्रस्थानी ग्राहक संरक्षण समितीच्या राष्ट्रीय संस्थापक अध्यक्षा डॉक्टर आशाताई पाटील यांची विशेष उपस्थिती आणि मार्गदर्शन लाभले। ग्राहक संरक्षण, जनजागृती आणि सामाजिक बांधिलकी यासाठी त्यांनी केलेल्या कार्याचा यावेळी गौरवपूर्वक उल्लेख करण्यात आला। त्यांच्या नेतृत्वाखाली समितीने अल्पावधीतच देशभरात प्रभावी कामगिरी उभी केली असल्याचे मान्यवरांनी नमूद केले। नमस्कार, मी राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष डॉक्टर सौ आशाताई पाटील, ग्राहक रक्षक समिती। आज आमच्या समितीचा तृतीय वर्धापन दिन आणि पुरस्कार सोहळा म्हणजे भारतातील आम्ही समाजरत्न म्हणजे राष्ट्रीय समाजरत्न पुरस्कार आम्ही महाराष्ट्रातील लोकांना केले, जे तळागाळातून खरोखरच त्यांचा सन्मान होणे गरजेचं होतं असे आम्ही शोधून आणून त्यांचा सन्मान, जसे तृतीयपंथी किंवा हा गोप अशासारखे अनेक उद्योगपतींनी पण सन्मानित झाले। आमची संस्था ही संपूर्ण राष्ट्रभर भारतभर काम करत असते आणि ग्राहकांच्या कल्याणासाठी येतो। चंदा ते बांधा म्हणल्यापासून कशा प्रकारे आम्ही कार्यरत असतो, माझे पदाधिकारी, राष्ट्रीय कमिटी संपूर्ण आम्ही कार्यरत असतो। आजचा कार्यक्रम खूप मोठ्या उत्साहात साजरा सेलिब्रिटा हॉटेलमध्ये झाला। अनेक मान्यवरांनी उपस्थिती दिली आणि प्रचंड असा जनसंपर्क, प्रचंड असा जनसमुदाय आजच्या कार्यक्रमाला होता। संपूर्ण राष्ट्रीय कमिटी ही माझ्याबरोबर होती आणि असाच कार्यक्रम आणि ग्राहकांच्यासाठी आम्ही लढा देत राहू। जय हिंद, जय महाराष्ट्र, जागो ग्राहक जागो। नमस्कार, मी डॉक्टर ज्योती केदारी शिंदे, ग्राहक रक्षक समितीची राष्ट्रीय महिला अध्यक्ष। आज 8 फेब्रुवारी रोजी ग्राहक रक्षक समितीचा तृतीय वर्धापन दिन आणि राष्ट्रीय समाजरत्न पुरस्कार असे दोन्हीही कार्यक्रम आज सेलिब्रेट नाशिक या ठिकाणी मोठ्या उत्साहात पार पडले। महाराष्ट्रभरातून चांदा ते बांधापर्यंत सगळ्या महाराष्ट्रातून पदाधिकारी आणि अनेक पुरस्कारी आज या कार्यक्रमाला आले होते। खूप मोठ्या थाटामाटात हा सोहळा आज इथे संपन्न झाला। अनेक पदाधिकारी त्यांना इथे सन्मानित करण्यात आलं। अनेक पुरस्कारी आज त्यांनी विविध क्षेत्रामध्ये उत्तम अशी कामगिरी केलेली होती। अशा पुरस्कारांना देखील इथे आज राष्ट्रीय समाजरत्न या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आणि तृतीय वर्धापन दिन हा खूप मोठ्या उत्साहात साजरा केला गेला। ग्राहक रक्षक समिती काय करते, काय काम करते, ग्राहकांचे हक्क काय आहे, त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण कशा पद्धतीने काम केलं गेलं पाहिजे यावरती उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आलं। त्याचबरोबर ग्राहक काय आहे, त्याचे हक्क काय आहे आणि त्याच्या कशा पद्धतीने फसवणूक केली जाते याचे देखील आज उपस्थितांना डिटेल असं मार्गदर्शन करण्यात आलं। आमच्या ग्राहक रक्षक समितीच्या राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर आशाताई पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आज अनेक पदाधिकाऱ्यांना देखील सन्मानित करण्यात आले। त्यामध्ये मला राष्ट्रीय सर्वोत्कृष्ट पदाधिकारी म्हणून सन्मानित करण्यात आले। मी खरंच या समितीशी जोडली गेली आहे आणि एक सामाजिक काम करत असताना समितीने कसं काम करायचं आहे एक छान उत्तम उदाहरण ग्राहक रक्षक समिती समाजामध्ये संदेश देत आहे। अवश्य त्या सगळ्यांचं मनापासून आभार की आज खूप मोठ्या संख्येने आज आपण इथे उपस्थित राहिलात। या समितीचा सोहळा, याची देखी आणि याची डोळा तुम्ही अनुभवला। असेच समितीच्या पाठीशी राहा आणि समितीला काम करण्यासाठी प्रेरणा देत राहा। जागो ग्राहक जागो। माझं नाव मैं नेशनल वाइस प्रेसिडेंट। मैं आशा पाटिल मैम की बहुत शुक्रगुजार हूँ जिन्होंने मुझे पद दिया है और मैं इसमें सच में कुछ करके दिखाने का जज्बा रखती हूँ और इसको बहुत आगे तक लेके जाऊँगी। हम जो भी हमारी टीम देकर हम उसको जितना हो सके उतना आगे बढ़ाने की कोशिश करेंगे। थैंक यू सो मच ग्राहक सामाजिक समिति मुझे ये पद देने के लिए, इतना सम्मान देने के लिए और मैं अभी भी इसमें ज्वाइन हुई हूँ। बट मैं इसमें काफ़ी कुछ करने का सोचती हूँ। थैंक यू। समितीच्या संस्थापक अध्यक्ष आशाताई पाटील मंचावरील सर्व सन्माननीय त्यांची सर्व टीम त्यांच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी उपस्थित राहिलेले बंधू आणि भगिनी, मी गेल्या 4-5 वर्षापासून आशाताई पाटील यांचं काम पाहतो आहे।
4 वर्षापूर्वी छोट्या प्रमाणात आशाताईंनी काम सुरू केलं आणि आज आपण पाहतो आहोत की एक मोठं काम या ठिकाणी त्यांनी उभं केलं आहे. ग्राहकांच्या ज्या काही समस्या असतील, इतरही त्यांचे सामाजिक काही प्रश्न असतील ते सोडवण्यासाठी आशाताई आणि त्यांचे सहकारी जे काय मार्गदर्शन राहिले. वेळ जास्त झालेला आहे, त्यामुळे आपल्या सर्वांतर्फे आशाताईंचं हार्दिक स्वागत करतो. आपण इथे आल्याबद्दल आपले आभार मानतो. आम्हाला बोलवल्याबद्दल त्यांचे आभार मानून इथे सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज तृतीय वर्धापन दिन आणि राष्ट्रीय समाज रत्न पुरस्काराच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित माजी आमदार, आमचे नेते आदरणीय कल्याण बापू पाटील, सर्व प्रशासकीय अधिकारी आणि ज्यांच्या निमित्तानं आपण सर्वजण या ठिकाणी आलो त्या आमच्या आशाताई पाटील यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या व्हायला. ताई, मगापासून तुमची एनर्जी बघतोय, तुमची संघटन बघतोय, तुमचं वक्तृत्व बघतोय. एकच वाक्य तुमच्यासाठी मला सांगायचं आहे. मगाशी तुम्ही म्हटलात की ते खरं आहे की अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत तुम्ही सुरुवात केली आणि 3-4 वर्षात संपूर्ण महाराष्ट्रात देशात हे संघटन उभं केलं. एक शेर असा आहे, कभी थे अकेले हुए आज इतने, कभी थे अकेले हुए आज इतने, तब नहीं डरे तो भला आज डरेंगे. कठिनाइयों के सागर व चट्टान है हम, कठिनाइयों के सागर व चट्टान है हम, जो आकर सर टकराएंगे मौत अपनी बनेंगे, मौत अपनी बनेंगे. कितीही कठिनाइया, कितीही अडचणी आल्या असतील, पण त्या अडचणी सागरासारख्या असल्या तर त्या सागराच्या चट्टानासारख्या तुम्ही उभ्या आहात आणि आज तुम्ही एक नाही आहे, अनेक झाले आहात. त्यामुळे मला निश्चितपणे तुमचा अभिमान आहे. मुळात ही चळवळ खूप महत्वाची आहे. ग्राहक संरक्षण कक्ष, खर तर ग्राहक संरक्षण या समितीच्या कार्यक्रमाला मी बघतोय की अनेक मालक सुद्धा इथे आहेत. म्हणजे हा जो काही संवाद तुम्ही मालक आणि ग्राहकांमध्ये निर्माण केला हा खूप महत्वाचा आहे. त्याचं कारण असं आहे की मालकांना सुद्धा माहिती आहे की आपल्या प्रॉडक्ट बद्दल एकदा लोकांमध्ये विश्वास निर्माण झाला तर मग त्या प्रॉडक्टला कोणीही बाद करू शकत नाही. आणि सध्या दिवस तुम्हाला माहिती कसलं आहे, सोशल मार्केटिंगचे, डिजिटल मार्केटिंगचे. त्यामुळे तुमचं ब्रँडिंग कधी काही आपण मिनरल वॉटरला फक्त बिस्लरी म्हणायचो, तुमच्या टूथपेस्टला कोलगेट म्हणायचो. त्याला हाच ब्रँड तयार झाला होता. आणि मला वाटतं की हा जो एक वेगळा विश्वास ग्राहक आणि मालकांमध्ये तुम्ही निर्माण करतात हा सुद्धा अत्यंत महत्वाचा आहे. आणि त्यात अभिमानाची गोष्ट अशी आहे की आपल्या महाराष्ट्राच्या मातीत तयार झालेले हे सगळे मालक आहेत, हे सगळे यांना तुम्ही प्रमोट करतात, त्याबद्दल तुमचे धन्यवाद. खरं तर ही स्त्री शक्तीची चळवळ मी इथं बघितली. तुम्ही ज्या पद्धतीने प्रत्येकाला एनकरेज करता आहात मला वाटतं की हे खूप महत्वाचं आहे. कारण कुठेतरी असं म्हणतात की 4 बायका एकत्र राहू शकत नाही. इथं तर 400 जणी आहेत आणि मला वाटतं ही कला तुम्हाला कशी साध्य झाली मला माहित नाही, परंतु असंच चांगलं काम आपल्या हातून घडत राहू. पुन्हा एकदा आपण मला या कार्यक्रमाला बोलवलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी राष्ट्रीय मार्गदर्शक दिलीप फडोळ, मार्गदर्शक कैलास दिरवानी, राष्ट्रीय महिला अध्यक्षा ज्योती शिंदे, संघटक किशोर ओसवाल, नाशिक उपाध्यक्ष तर्जुम शेख तसेच इगतपुरी अध्यक्षा सविता कहाली यांचे मोलाचे सहकार्य लाभले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार कल्याणराव पाटील, अन्न व औषध प्रशासन सहाय्यक आयुक्त मनीष सानप, शिवसेना उपनेता व नगरसेवक अजय बोरस्ते, समाजसेविका मनोरमा पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य
करणाऱ्या व्यक्तींचा सत्कार व पुरस्कार प्रदान करण्यात आला। प्रमुख पाहुण्यांनी आपल्या मनोगतात ग्राहक संरक्षण कायद्याचे महत्त्व, ग्राहक जागरूकतेची गरज आणि सामाजिक संस्थांची भूमिका यावर प्रकाश टाकला। ग्राहक हक्कासाठी सातत्याने कार्य करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले। एकूणच ग्राहक संरक्षण समितीचा तृतीय वर्धापन दिन व पुरस्कार सोहळा 2026 उत्साहपूर्ण वातावरणात आणि सामाजिक बांधिलकीची जाणीव करून देत यशस्वीरित्या पार पडला।